हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आधीचा जो व्हिडिओ मी टाकला होता तो ब्ल्यू ब्लाऊजचा डिझाईनचा, तर तो व्हिडिओ कस्टमरचा तर सेम त्याच कस्टमरचा हा दुसरा ब्लाऊज होता. तर हा जो दुसरा ब्लाऊज आहे ना, हा सिंपल शिवलेला आहे मी. सिंपल डीप नेक गळा आहे, पुढे या पद्धतीने आहे आणि फोरटक्स आहे पुढे. तर दोन्ही ब्लाऊज फोरटक्स होते, पण हा डीप नेक आहे आणि तो या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवलेला आहे. याची हाफ स्लीव्ज होती, म्हणजे 4 इंचची स्लीव्ज होती याची. ब्लाऊज शिवून जी आपली 14.5 इंच आहे. आता तुम्ही म्हणता इथं थोडंसं, तर ती जी बाईची डिझाईन आली ना, ती थोडीशी अशी क्रॉसमध्ये आली होती, त्याच्यामुळे एवढी व्यवस्थित टाकायला काही जमली नाही मला ते. तर ती क्रॉसमध्ये आली, तर नेमकं ब्लाऊज पीस पण थोडासा अपुरा असल्यामुळे ना ती थोडीशी डिझाईन इथं आली. तर हा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने झाला. तसं मी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं आधी, ज्यांचे ब्लाऊज आहेत त्यांना सांगितलं होतं की तुमची जी ब्लाऊजची डिझाईन आहे ती थोडी क्रॉसमध्ये. काय होतं, कधी कधी कस्टमर म्हणजे अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा वाद घालतं. कधी कधी ना मापाचा ब्लाऊज व्यवस्थित नसला आणि त्यांची चुकी असते, आणि आपण अक्षरशः त्यांनी सांगितलेल्या मापावर जरी ब्लाऊज शिवलं ना तरी सुद्धा ते कुठं एखादं ढिल्लं आलं किंवा फिट्ट जरी आलं ना तरी ते पूर्ण ब्लाऊजला नाव ठेवी, पूर्ण ब्लाऊज बिघडलं. नॉर्मली थोडंसं ढिल्लं जरी आलं, अगं सगळं ब्लाऊज बिघडलं, असं कसं शिवलं ग तू, असं ह्या पद्धतीने बोलते ते. आणि मग आपल्याला नाही का असं वाटतं बा, आपण एखाद्या ब्लाऊजमध्ये इतकी मेहनत घेतोय आणि यांनी म्हणजे कमीत कमी आपल्याला थोडंसं त्यांनी ॲडजस्ट करून घ्यावं. ॲडजस्ट करून घेणं म्हणण्यापेक्षा तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सुटसुटीत तुम्ही सांगा, तुमचं काय अडचण आहे ती तुम्ही सांगा. तर ते कस्टमर काय करतं, ते प्रॉब्लेम तर सांगतच नाही, पण त्या छोट्याशा याचा म्हणजे छोट्यासं काही ढिल्लं वगैरे झालं किंवा कुठे काही झोळ पडतोय आर्महोलमध्ये. शक्यतो माझ्या ब्लाऊजचं तर काही आर्महोलमध्ये झोळ पडत नाही, कारण मी अंगावर माप घेऊन परफेक्ट ब्लाऊज शिवते. आणि मापाचं ब्लाऊज जरी घेतलं मी कस्टमर कडून तरीही मी त्यांच्या अंगावर माप घेतेच मी डबल. आणि प्लस त्यांचं मापाचं ब्लाऊज जरी त्यांनी दिलं तर ते फक्त फिटिंग पुरतं यूज करते, नाही तर अदरवाईज त्यांच्या अंगावर माप घेते. आणि कस्टमर कसे असतात माहिती का, थोडंसं जरी काही थोडा जरी प्रॉब्लेम झाला ना तर ते ना त्या प्रॉब्लेमचा खूप मोठा इश्यू करतात. आणि हे असं झालं, ब्लाऊज बिघडले, हे ब्लाऊज आणि अगोदर सारं ब्लाऊज बिघडलं, काय केलं तू, ह्या पद्धतीने बोलतात. आणि आपल्याला ती गोष्ट आपल्याला आवडत नाही. आपल्याला काय वाटतं की आपण एवढी मेहनत घेतो, तर यांनी या पद्धतीने आपल्याशी बोलू नये. मी छोटासा जरी प्रॉब्लेम होता ना, तो सॉल्व्ह होण्यासारखा नव्हता, तर तो मी नाही काय ना त्यांना क्लिअर केला आधी, आणि त्यानंतर मी ब्लाऊज शिवलं. आणि कधी कधी तुम्हाला पण अनुभव आलेला असेल असं, कस्टमर ब्लाऊज पीस ना आपल्याला 75 पॉईंट देणार आणि त्या बाईला भलेही 90 ते 95 ब्लाऊज पीस लागत असू. नाही तुम्ही ब्लाऊज शिवा, तुम्ही याच्यातच ॲडजस्ट करा, याच्यातच ॲडजस्ट करा. त्यांनी ब्लाऊज पीस जर अपुरा दिला तर आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट कसं करणार आहोत तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतच नाही. आणि आपण एक्स्ट्रा जरी थोडासा अस्तरचा जर तुकडा आतून जर जोडला, आता सपोज ही योगपट्टी राहते कटोरीच्या खाली, ती योगपट्टी जर आपण जोडायला गेलो आणि 75 पॉईंट जर पीस असेल आणि त्या बाईला जर 95 पॉईंट लागत असेल किंवा 85 लागत असेल, तर खालची योगपट्टी आपल्याला कपड्याची न करता, कारण मग बाकीचंही राहतं, गोटला पण कपडा अपुरा पडतो. आणि मग काय होतं अशा वेळी, ते आतल्या योगपट्टीला आपल्याला अस्तर जोडावं लागतं आणि पाठीच्या पट्टीला पण कधी कधी आपण अस्तर जोडतो पीस कमी पडल्यानंतर. पण कस्टमर ते समजून घेण्याच्या परिस्थितीत नसतं त्यांची. मग कधी कधी काय होतं की कस्टमर आहे ना समजून घेण्याच्या माइंडसेटमध्ये नसतं, आणि आपण त्यांना किती समजून सांगितलं तर आता त्यांचे उरलेले पिसाचे तुकडे आपण काय त्याचं काही ब्लाऊज होणार आहे का त्यांच्या उरलेल्या तुकड्यांनी. पण त्यांचे समजून घ्यायची गंडी मी असं तसं. त्याच्यामुळे मी ना एक गोष्ट कस्टमरला एकदा अनुभव घेतल्यानंतर मी ती गोष्ट क्लिअर केली. मला असा अनुभव आला की ती बाई म्हणते, त्या बाईनं पीस आणून दिला आणि तो पीस थोडासा अपुरा पडल्यामुळे मी थोडीशी आतमध्ये अस्तरची पट्टी जोडली पाठीला आणि योगपट्टीला. तर कस्टमर बोलले की तुम्ही हे तुकडे जोडायचेच नव्हते, एवढा मोठा पीस होता तर काय केलं. त्यांना मी सांगितलं तुमचा पीस हा अपुरा होता, पण त्यानंतर ते मान्य करायलाच तयार नाही. त्यानंतर ते पुन्हा माझ्याकडे ज्यावेळेस आले ना, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्हाला 1 मीटरचा पीस लागणार आहे, त्यांनी तुम्हाला जर वाटतं ना तुम्ही पट्ट्या वगैरे जोडायचे नाही तर तुम्ही मला 1 मीटरचा पीस आणून द्या. तुम्हाला पण मी एक सांगेन, तुम्ही ना ज्यावेळेस ना एखाद्याचा प्लेन पीस शिवायला जर घेताल, आधी क्लिअर करा की तो पीस पुरणार आहे का नाही. समोरच्यानंतर बघा आधी तो पीस पुरणार आहे की नाही, त्यानंतरच तो पीस शिवायला घ्या. काय होतं, आपण जर थोडंसं ह्या गोष्टी किंवा त्यांना क्लिअर करा की पीस जर तुमचा अपुरा आहे तुमच्या ब्लाऊज पीसला हा जोडील, असं जर केलं नाही ना, ते कस्टमर आहे ना किचकिच घालतं आणि आपला अख्खा दिवस बोर जातो. मग आपण एकतर म्हणजे बसून जरी काम करत असतो तर लोकांना काय वाटतं की बाबा बसून तर काम आहे, याच्यापेक्षा वेगळं तरी काय आहे, यांना कशाला एवढे शिलाई पाहिजे. मी फार अनुभव घेतले 2 वर्षामध्ये, कस्टमर कसा असतं, त्यांचा स्वभाव कसा असतो. त्याच्यामुळे इथून पुढं म्हणजे मी ना प्लेन ब्लाऊज जर कोणी घेऊन आलं ना प्लेन पीस, तर मी त्यांना आधी क्लिअर करते
त्याच्यामध्ये जर होत असेल तर मी त्यांना सांगते हा तुमचा ह्या मापामध्ये तुमचा पीस होणार आहे. पण त्याच्यामध्ये जर होणार नसेल ना तेवढ्या पीसामध्ये, तर मी त्यांना क्लिअर करते की तुमचा ब्लाऊज पीस या एवढ्या याच्यात होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आणून द्या. आणि ह्या गोष्टीमुळे नाही की आपल्याला जे इरिटेशन येतं ना नंतर, जे कस्टमरच्या कटकटीनंतर, ते इरिटेशन बऱ्यापैकी कमी होतं. आणि ही सवय आपण कस्टमरला लावायचीच आहे. आपण हे अजिबात म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी ॲडजस्टमेंट करायची नाही. पद्धतीने मला एवढंच सांगायचं होतं. आणि दुपारी मी जे ब्लाऊजचा व्हिडिओ शेअर केला, तर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. थँक्यू.